जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारी। संतांचं जीवन हे विश्वाच्या कल्याणा करत आहे। तुम्ही आम्ही किती जरी हुशार झालो, किती जरी मोठे झालो, तर आपल्या संसाराकरता आपलं हुशारपणे, आपल्या संसाराकरता आपण मरतो, मुलाबाळांकरता आपण रान रान राबतो। संतांचं ती नाही, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती। ज्ञानोबाराय असतील, तुकोबाराय असतील, नामदेवराय असतील, चोखोबाराय असतील, नाथबाबा असतील, सावता महाराज असतील, शेना महाराज असतील, रविदास महाराज असतील, कबीर महाराज असतील, मीराबाई असेल, जनाबाई असतील, मुक्ताबाई असतील, सखुबाई असतील, हे सर्व अष्टादश संत जगाच्या कल्याणाकरता झिजले। देह कष्टवेते परोपकारे। माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिली, काय त्यांचे वंशज वाचतात का? कोणी पाठीमाग? आपल्या करता। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांनी 4092 अभंगाचा गाथा केला, तुमच्या माझ्यासारख्या पाप्याचे माथे दुरुस्त करण्यासाठी केला। काय स्वार्थ होता त्यांच्यासाठी? त्यांनी दगड लोकांनी मारले, काठ्या मारल्या, शेण फेकून मारलं, वाटेल ते त्रास दिला। माऊली महावैष्णव ज्ञानोबरांच्या झोळीत शेण टाकलं, तरी पण तुमच्या आमच्या करता ग्रंथ संपदा करून ठेवली। देह कष्टविते परोपकारे। या विश्वाच्या परोपकारा करता देह कष्टविला। भूताची दया हे भांडवल संता। भांडवल म्हणजे संपत्ती। आपली संपत्ती काय योगेश? इटाच्या भट्ट्या किती काढायच्या? तेव्हा नाही आणत मी बी त्यातलाच आहे। जमिनी किती घ्यायच्या, ऊस किती लावायचा, उत्पन्न किती काढायचं, बंगले किती बांधायचे, किती प्रॉपर्टी वाढवायची, हे आपलं भांडवल आहे। संतांची श्रीमंती माहिती? भूताची दया हे भांडवल संता। दुसऱ्यावर दया करणं हे भांडवल, ही श्रीमंती संतांची आहे। आपुली ममता नाही देही, स्वतःच्या देहावर एक तिळ मात्र ममता नाही। मला तर घाम यायला सुरुवात झाली की कूलर आलं। त्यांनी डोंगरात भजन केले, वाघिणी शिविनी जणलेल्या, कधी कधी 2-2, 4-4 दिवस भाकरीचा कण खाण्यासाठी नाही, अशा ठिकाणी देहावरची सगळी ममता फेकून दिली आणि तुमच्या आमच्या करता ग्रंथ संपदा केली। आपुली ममता नाही देही। शेवटच्या कडव्यात तुका म्हणे सुख पराविया सुखे, अमृत हे मुखे स्रवतसे। कशात सुखे संतांचं? आपल्या सुखात आणि संतांच्या सुखात मानण्यात फार मोठा फरक आहे। आपला मुलगा नोकरीला लागला की आपल्याला सुख वाटतं। आपल्या मुलांना 10-5 हजार रुपये घरी आणले, ते चोरून का आणीन, पण आपल्याला ते सुख वाटतं। तसं नाही संतांचं। दुसऱ्याच्या मुलानं श्रीमंती कमवली की आपल्या पोटात डब्बा उठतो, एखाद्याने बंगला बांधला की आपल्या पोटात डब्बा उठतो। संतांचं तसं नाही। तो का म्हणे सुख पराविया सुखे। हे विश्व सुखी असलं की संत सुखी होतात, संत सुखी असतात। हे साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन विठाला। कायवानो आता न पुरे ही वाणी कडक करायचा आवाज आता। मस्तक चरणी ठेवितसे। मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टहासाने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानदान अन्नदान सोहळा, अशा परम पावन ज्ञानदान अन्नदान सोहळ्यामध्ये माझ्यासारख्या अल्पज्ञानी व्यक्तीचा आजचा सेवेचा योग आहे। सेवा नाही म्हणता येणार, सेवा त्या कीर्तनाला म्हणावं लागतंय। हार सुद्धा घ्यायचा नाही, बुक्का सुद्धा घ्यायचा नाही, नारळ सुद्धा घ्यायचं नाही, त्याचं नाव सेवा। पाकिट घेणारा जर सेवा म्हणत असेल तर तो नालायक आहे। विठाला तुमच्या समोर कीर्तन करण्याचा योग माझ्यासारख्या अल्पज्ञानी व्यक्तीला आला। अधिष्ठान दैवत भगवान भैरवनाथ, अशा भैरवनाथाच्या सानिध्यामध्ये चालत असलेला ज्ञानदान अन्नदान सोहळा आता जाणे श्रवण। आजच्या दिवसाचं कीर्तन माझ्याकडे आदरणीय मच्छिंद्र शेठ जांभळकर, चैतन्य कोल डेपो आणि श्रीकांत शेठ दिवटे कोल डेपो, मला वाटते आजचे यजमान आहेत योगेश भाऊ के
त्या दोन्ही कोल डेपोवाल्याला धन्यवाद. तारखेच्या संदर्भात तुम्हा सर्व गावकऱ्यांच्या वतीने योगेश भाऊ सतत फोन करत होते, त्यांनाही धन्यवाद. गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना प्रणाम. मला काही नाव पाठ नाहीत सगळ्यांचे आणि करणार नाही, मला थोडीच ग्रामपंचायत लढवायची. सगळ्यांची नावं घेतली असं गृहीत धरा. पंचकृषीतून आलेला श्रोता वर्ग सर्वांना प्रणाम. माझ्या ज्ञानोपराय तुकोबरायच्या नामाचा जयघोष करणारी ही गुरुजन मंडळी, वारकरी मंडळी, ही मृदंगाचार्य मंडळी, तुम्हाला सुद्धा पेटीवाल्यांना, हे साऊंडवाले आदी करून सर्वांना इनेकऱ्यासह प्रणाम करतो आणि माझ्या अभंगावर येतो विठाला विठाला. असं का म्हणतात की तुकोबराय संतांची महती वर्णन करत असताना माझी वाणी पुरत नाही, असं काय संतांकडे की ज्या अर्थी तुकोबराय म्हणतात माझी वाणी पुरत नाही. तुकोबरायांची वाणी किती पवित्र होती. ज्या वाणीनं विटेवरच्या मालकाचं भजन केलं ती वाणी इतकी पवित्र झाली, इतकी पवित्र झाली, ते शरीर इतकं पवित्र होतं की त्या व्यक्तीचं नाव घेतल्याच्या नंतर यमाचं धोतर फाटत होतं. त्यांच्या नावात ताकद आहे. त्या तुकोबरायांचा अधिकार किती मोठा असेल. नुसतं धोतर फाटत नव्हतं यमड्याचं. काळ गुलाम सलाम तुकया घरी राबतसे. तुम्हा मला खाणारा यम तुकोबरायच्या घरी काम करीत होता, काम करीत होता. काम काय व्याप्ती असेल तुकोबरायांची. तुम्ही आम्ही सगळी मोक्षासाठी बेजार आहे आणि मोक्ष तुकोबरायच्या घरचे भांडे घासीत होता. मर करत आहोत आपण मोक्षासाठी. स्वप्नात नाही देव आपल्या. आयुष्य गेलं कीर्तन करता करता, अजून स्वप्न नाही देवाचं. जटावळल्या काही कायच्या, जमिनीवर जटा लोंबायल्यात, नखाच्या चुंबली झाल्या, अजून स्वप्न नाही देवाचं. मोक्ष का पदरात पडल आणि मोक्ष तुकोबरायच्या घरी खरकट काढू लागला. भांडे घाशीत होता. होय सांगू आईशी तुका म्हणे मोक्ष त्यांच्या घरचा दास नौकर आहे. मग एवढी व्याप्ती तुकोबरायची, तरी पण तुकोबराय म्हणतात संतांचं वर्णन करत असताना माझी वाणी पुरत नाही. असं काय असेल संतांकडं, काय व्याप्ती असेल संतांची, काय दिव्यता असेल संतांची की जेणेकरून तुकोबराय म्हणतात की माझी वाणी पुरत नाही. निश्चित संतांचा अधिकार मोठा असावा. काय ठोके संतांचं. जी गोष्ट देव करत नाही ती संत करतात. 7व्या अवतारात एका नालायकानं जगाच्या मालकिनीचं हरण केलं. तर पंढरपुरातल्या मालकाचा 7वा अवतार म्हणजे रामप्रभूंचा अवतार. त्या मालकाने आणि एक दुसरे लहाने मालक होते शेषशाही लखनलालजी, या दोघांनी विचार केला रावण हाणायचा, टप्पूतच रावण उडवायचा. संतांची व्याप्ती किती मोठी आहे सांगू. या जगातला एक नंबरचा संन्यासी मारुतीराय. त्या मारुतीरायने भगवान प्रभू रामचंद्राचे पाय धरले, डोळ्यातून खळा खळा पाणी आलं. सांगितलं देवा आपलं आणि रावणाचं भांडण फक्त सीताई साहेबांकरत आहे. रावणानं जर सीताई साहेबाला परत केलं तर युद्ध कशाला करायचं. खून हाना माऱ्या रक्तपात कशा करता करायचं प्रभू, हे कशा करता करायचंय. विश्वाच्या मालकाला बुद्धीचे डोस देण्याची ताकद ज्यांच्या ते संत आहेत. म्हणून शिष्टाई करता माणूस नाही पाठीला. आणि नशीब प्रभू रामचंद्राचं चांगलं, लक्ष्मणाच्या व्यतिरिक्त सोबत एकही माणूस नव्हता. माणूस जर असता तर रावण प्रभू रामचंद्र जिंकले नसते, रावण जिंकला असता. कारण माणसं एका रात्यात फुटते. 4-2 माणसं जर प्रभू रामचंद्रा सोबत असते तर लागलीच रावणाला भेटले असते. मला मग म्हणले असते 100 घर सोन्याचे आम्हाला देऊन टाक, रामाच्या कुठं कुठं दुःख नसायचं आम्ही तुला सांगतो. इतकी चित्र जात माणसाची, एकही माणूस सोबत नाही.
शिष्टाई करता वानर पाठिलं, अत्यंत विद्वान त्याचं नाव अंगद. आणि मारुतीरायांना सांगितलं होईन तिथपर्यंत समजून सांग, युद्ध मिटवायचं कर, युद्ध वाढवू नको, होईल तिथपर्यंत गुन्ह्या गोविंदानं मिटलं पाहिजे अशी तुला माई विनंती आहे. मारुतीरायाचं दर्शन घेतलं ना अंगद गेला. रडा अंगद रावण्यापाशी. रावण्यात म्हणत असतो मी, त्याला रावण म्हणत नाही. मी 24-25 लोकायला आवाजाव कधीच म्हणत नाही, ते लय हलकट होते. विठाला विठाला नाही ऐकलं. आणि मग मारुतीरायांनी सांगितलं, प्रभू आम्ही प्रयत्न केला, तुम्ही तुमचं ठरवा. मारुतीरायांनी सांगितलं, प्रभू करता तुमचा एखादा प्रयत्न, येईल का तासावर रावण? मालकांनी प्रयत्न केला, संतांनी प्रयत्न केल्यावर रावणापेक्षा गुंड नीट झाली. काय व्याप्ती संतांची, काय टोक आहे संतांचं. रावणापेक्षा कितीतरी पाप करणारा एक व्यक्ती होता, त्याचं नाव होतं वाल्या. अगोदरच नाव सांगतोय, नंतर त्या व्यक्तीला महर्षी वाल्मिक म्हणतात, हा भाग सोडून द्या. पण अगोदरच नाव आहे वाल्या. वाल्याची बायको सुद्धा आवजाऊ बोलत नव्हती, कारण वागतच इतका चित्र होता. वाल्याने किती माणसं मारलेत कोण्याही पुराणात आतापर्यंत आकडा लिहिलेला नाही. म्हणून या महाराष्ट्रातल्या कोण्याच रामायण सांगणाऱ्याने हिचकायचं नाही, इतके माणसं मारलेत म्हणून. आणि कोणी जर आकडा सांगत असेल तर त्याला महानंबर देऊन टाका. विठाला विठाला एवढा मोठा पापी, एवढा मोठा पापी की त्या पापानं वाल्याच्या मागच्या 7व्या पिढीतला एक व्यक्ती वैकुंठात गेलता. इतकं पाप वाढलं वाल्याचं, इतकं पाप वाढलं की त्या पापानं वैकुंठात गेलेला पूर्वज पुन्हा 3 नंबरच्या नरकात पडला. म्हणून आपल्या कुळात जन्माला येणारी अवलाद जर चांगली जन्माला आली तर पितर सुखी होतात, आणि सुखी झालेले पितर असताना अवलाद जर खराब जन्माला आली तर पितर दुःखी होतात. म्हणून तर कुळात सात्विक जन्माला आलेल्या मुलांसाठी पंढरपुरातला मानव आनंद व्यक्त करतो. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, दयाचा हरिक वाटे देवा. कुळात चांगली लेकरं जन्माला आली की पंढरपुरातल्या मालकाला आनंद वाटतो, आनंद वाटतो. एवढा हलकट वाल्या, इतका हलकट वाल्या, मागच्या 7व्या पिढीतला एक व्यक्ती 3ऱ्या क्रमांकाच्या अधपातात पडला. तिथून पितर शाप देत होते, शाप. किती नालायक आमच्या कुळात थुकत होते, पितृलोकातून थुकत होते. इतका वाल्याही चित्र. त्या वाल्याचा महर्षी वाल्मिक झाले. किती मोठं टोक गाठलं सांगू तुम्हाला. पंढरपुरातला मालक 7व्या अवतारात वाल्मिकानं जसं लिहिलंय तसंच वागला. हायकार पुरावा. रामायणात लिहिलंय, डोक्याच्या केसा इतकं एक तिळभर सुद्धा जगाच्या मालकाला ती लेखणी वलंता आली नाही. एवढा मोठा वाल्याचा वाल्मिक झाला. तुम्हा आम्हाला शंका आली असेल, नवल नाही. ज्यानं तुम्हा आम्हाला जन्माला घातले तो विधाता सत्यलोकाचा मालक ब्रह्मदेव, त्याला शंका आली मी थोडस पाप केलं तर मग मंदिर जगात नाही. आणि यानं इतके माणसं मारले, किती माणसं मारले त्याची. आणि पुन्हा वाल्यानं गरीब माणसं मारलेत नाही.
योगेश, गरीब माणसं मारल्यावर पैसे असतात का त्याच्याकडे? ज्याच्याकडे जास्त पैसे असे माणसं, ज्या महाराजाकडे भरपूर पैसे असेच महाराज आणले. कमी पैशावाले महाराज मारून काय भेटन त्याला? इतकी माणसं मारली तरी हा महर्षी कसा झाला? म्हणून सत्य लोकाचा मालक वाल्मिकांच्या आश्रमावर काय वानू आता न पुरे वाणी. असं काय संतांकडं की ज्यांचं वर्णन करत असताना वाणी टेकते, पुरत नाही वाणी. वाल्मिकाच्या आश्रमावर आल्याबरोबर विद्यार्थी खेळत होते. महर्षी वाल्मिकांचे विद्यार्थी होते. पाहिलं विद्यार्थ्यांनी, पहिल्यांदाच पाहिलं 4 तोंडाचं ना 8 डोळ्याचा माणूस. कोण? मी विधाता आहे. वसंती सत्या स्थितो अधिष्ठिता ममे वस्तित नामा विधान विधाता. मी सत्य लोकाचा मालक विधाता आहे. वसंती सत्यम भयंती ताना वास भवाति नवानि जायो ब्रह्मा सत्यम वा ब्रह्मा सत्यम वा चक्षो वेदाश्चर्यं शिरसा मी तो ब्रह्मदेव आहे, मी तो विधाता आहे, मी तो सत्य लोकाचा मालक आहे. हो बाबा, तिथं जायते काय काम येते येण्याचं. महर्षी वाल्मिकांना भेटायचंय. थांबा, विचारून येतो. ते शिष्य गेला आणि गुरुजींना सांगितलं, गुरुदेव आपल्या भेटी करता 4 तोंडाचा 8 डोळ्याचा माणूस आलाय. तोंड 4 म्हणल्यावर डोळे 8 असते ना. 8 डोळ्याचा माणूस आपल्याकडे आलाय. महर्षी वाल्मिकांनी सांगितलं, अरे वेडे आहेत का काय तुम्ही? एवढ्या मोठ्या माणसाला आश्रमाच्या बाहेर उभं करत असतील? तो जगाला निर्माण करणार आहे, सत्य लोकाचा मालक आहे. बोलून घ्या त्याला, बोलून घ्या, बोलून घ्या. आतमध्ये बोलावलं, फुले टाकली पुढे. ब्रह्मदेवाचं स्वागत केलं आश्रमामध्ये. महर्षी वाल्मिकांनी आसन बसायला टाकलं. त्या आसनावर ब्रह्मदेव बसले, बाजूला वाल्मिकी. ब्रह्मदेवाने साष्टांग प्रणिपात केला. ब्रह्मदेव संतांच्या पाया पडतात. हे मी सांगत नाही, निळोपरायांचं वाक्य. त्यांची या भेटीचे अर्थ ब्रह्मादिका पूज्य सकळ. या भेटीचे अर्थ ब्रह्मादिका निळोपराय म्हणतात. निळोपरायांचं पुन्हा एक वाक्य, यमधर्मवास पाहे नित्य काळ मने धन्य वेळ भेटतीये. निळोबाराय म्हणतात, यम सुद्धा म्हणतो ज्या वेळेला मला साधू भेटेल ती वेळ धन्य. म्हणजे चांगली माणसं यमाल पण आवडतात, चांगली माणसं ब्रह्मदेवाला सुद्धा आवडतात. साष्टांग प्रणिपात ब्रह्मदेवाने महर्षी वाल्मिकाच्या चरणावर केला. विचारलं वाल्मिकांनी, विधाता वसंतीं सत्यम लोक वसंती स्थितानां चतुराननो. अबे तुम्ही आमच्याकडे आळशाच्या घरी गंगा यावी असे तुम्ही आमच्याकडे आले, काय काम आहे? ब्रह्मदेवाच्या 8 डोळ्यातून पाणी येते. महाराज येण्याचं कारण सांगतो, पण तुमचे विद्यार्थी आहेत बाजूला. म्हाताऱ्यानं नुसतं विद्यार्थ्याकर डोळे फिरले की पोरं उठून बाहेर गेले. ते का आपल्या महाराजाचे विद्यार्थी थोडेच होते? महाराजाला काजू आणले की तेच हाणते. असे विद्यार्थी होते का ते? डोळ्यानं पाहिल्याबरोबर पटापट उठून गेले. आणि मग विचारलं, महर्षी एक विचारू, तुम्ही माणसं किती मारले? ते म्हणजे मला नाही सांगता येणार. आवाज थोडासा कडक करा 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 कडक कडक करा. हा, चांगलं गाव आहे. नाही सांगता. पाप किती झालं? तर महर्षी वाल्मिकांनी सांगितलं, पाप मोजायचं तराजू तुमच्याकडे, तुम्हाला कळलं नाही का मग किती पाप आहे? ब्रह्मदेव म्हणले, मी 4 तराजू वापरले, तराजूच मोडून गेले तुमचं पाप मोजता मोजता.
तराजूच मोडे. तुल्याम पापा यमधर्मास्तिज्जायते ब्रह्मकन्या यज्जायते लिखानाम तुच्छश्रितो. तुम्ही केलेलं पाप सरस्वतीला लिहिता आलं नाही, तुम्ही केलेलं पाप मी केलेलं तराजूत मोजता आलं नाही, इतकं पाप आहे. महर्षी म्हणले मला कशाला विचारता किती माणसं मारली. मी विचारण्याचं कारण वेगळं, राग येऊ देऊ नका तुम्हाला. मी थोडस पाप केलं तर मग जगात मंदिर नाही, फक्त पुष्करला झालंय. फक्त पुष्करला मंदिर आहे ब्रह्मदेवाचं, कुठंच नाही. ते बी का झालंय ते नामदेवरायाच्या एका दुसऱ्या अभंगात वर्णन. पण तुम्ही एवढी माणसं मारली तरी पंढरपुरातला मालक तुमच्या लेखणीत वागतो. तुम्हाला वाल्याचे महर्षी वाल्मिक म्हणतात लोक. ही कृपा कोणाची, ही काय साधन आहे, काय केलं तुम्ही. तर महर्षी वाल्मिकांनी सांगितलं ब्रह्मदेवा मागच्या पर्णकुटीत चला. तर मागच्या पर्णकुटीमध्ये व्याघ्रांबर होतं. व्याघ्रांबरावर मृगासन म्हणजे हरणाचं चामडं, वाघाचं चामडं, त्याच्यावर हरणाचं चामडं आणि त्याच्यावर एक बावनिया चंदनाची मूर्ती केलेली होती एका साधूची. बावनिया चंदन मी सांगतो कशाला म्हणते. तापलिया तेला बावनिया चंदन शनये कबंद शीतल करी. कडकड कडकड उकळत्या तेलामध्ये एक चिमूटभर चंदनाची पूड टाकली की ते तेल उकळतं बर्फा इतकं थंड होतंय. इतकं शीतल चंदन, त्याला बावनिया चंदन म्हणतात. आणि अशा चंदनाची एक महाराजाची मूर्ती होती. महर्षी वाल्मिकाने त्या पर्णकुटीत आतमध्ये नेलं आणि त्या मूर्तीच्या पुढे नाक घासलं आणि वाल्मिकाला सांगितलं, आमच्या ब्रह्मदेवाला सांगितलं, विधाता सत्य लोकांचे मालक ब्रह्मदेवा, या साधूंची माझ्यावर कृपा आहे. दृष्टांत संपला. किती माणसं मारले त्याचं पाप मोजताना ब्रह्मदेवाचे 4 तुल्य अस्तित्वून भग्ना तिजायते. तुल्य म्हणजे तराजू, भग्न म्हणजे मोडून गेलं. 4 वेळेला पाप मोजताना तराजू मोडतय. त्यार्थी वाल्मिकाचं पाप किती असेल कल्पना करा. एवढा पापाचा पुतळा असणारा वाल्मिक, त्या वाल्मिकाचे महर्षी वाल्मिक देवर्षी नारदा सारख्या साधूने स्वतःच्या भजनाच्या ताकदीवर वाल्याचा महर्षी वाल्मिक केला. ही संतांची व्याप्ती आहे. म्हणून त्या संतांचं वर्णन करत असताना वाणी पाप धुतल्या जाते. तुम्ही आम्ही किती प्रयत्न केल्यावर वाल्याचा वाल्मिक झाला असता अद्याप नाही. ही फक्त संतांची ताकद आहे. म्हणून काय वानू आता न पुरे ही वाणी, ही व्याप्ती आहे संतांची. वरच्या खुर्चीवर बसलेले एका राजानं पाप केलं. उदाहरण क्रमांक 2 लोकांच्या पापानं देशावर संकट येत असतंय. एक राजा आणि दुसरा आध्यात्मिक शक्तीतले लोक.
परमार्थ करणाऱ्यांचं पाप वाढलं आणि राजाचं पाप वाढलं की पृथ्वीवर संकट येत असतं, पृथ्वीवर नाना प्रकारचे आघात येत असतात दोन लोकांच्या पापानं. दोन लोकांना नीट वागलं पाहिजे. एक परमार्थ भजन करणाऱ्यांनी आम्ही आणि खुर्च्यावर बसणाऱ्या ढवळ्या कपड्यावाल्यांनी. दोन लोकांनी चांगलं वागायचं. कधी कधी खुर्च्यावर बसलेल्यांचं पाप एखादं चांगलं काम केल्यावर धुवून जातंय. जरा जोरात त्यानं पाप केलं आणि एखादा जर तळ तयार केलं तर त्या तळ्यातलं लाखो शेतकरी पाणी पिकायला देते, त्या पुढाऱ्याचं थोडंफार केलेलं पाप धुवून जाते. पण बुवा आपल्या लोकांचं पाप धुतल्या जात नाही. आपल्या लोकांनी भजन करून पाप केलं की त्याचा वज्रलेप होत असतो. काळ्या कपड्यावर कोण्या डुकरांनी शेपूट आणू द्या, पुसलं की नीट होते. पण ढवळ्या कपड्यावर डुकरांनी शेपूट आणली की किती शहाणी बायको असली की धुताच येत नाही तिला. काय धुईन ती तुटक्या नाकाची, इतका काळावन, धुताच येत नाही तिला. मी बायकायला म्हणी ना, अविद्या नावाची सांगायला लागलो. विठाला संप्रदायातल्या माणसांनी नीट वागायला पाहिजे. एखाद्या राजकारण्याने जर एखादा रोड केला, देवदाई ठणून तुमच्या अलीकडच्या कोपऱ्यापर्यंत रोड इतका खास आहे, वा है की नाही योगेश? फारच सुंदर, फारच सुंदर. बैलगाडीमध्ये जर एखादी बाळंतपणाच्या प्रसंगातली माऊली नेली तर रस्त्यानंच बाळंतीन होईल. इतका सुंदर रोड आहे तो. रोड जर एखाद्या पुढाऱ्यानं मंजूर करून केला ना, एखाद्या राजकारण्यानं तो रोड केला ना, तर हजारो सत्य केल्याचं पुण्य त्या राजकारण्याला प्राप्त होईल. हजारो सत्य. तुम्हाला सांगतो, या लोकांना स्वतःच पाप धुण्याची ताकद आहे राजकारण्यात. पण आपल्याला अनुतापाशिवाय आपलं पाप संपत नाही. हा परमार्थिकाला पुरा तंबी अशी तंबी अद्याप नाही, माफीच नाही. परमार्थिकाला पाप केलं की लय लोक आदर करते सांप्रदायिकाचा. नारळ, नारळाच्या खाली एका कागदात काहीतरी देतेत वाटते. ते कागद उडून जाऊ नये म्हणून त्याच्यावर नारळ ठेवतेत कीर्तन करायला देताना. मग त्याला पुन्हा काय जेवायचं म्हणून विचारते. चारदा फोन केला योगेशनं. इतकी लोक लेकरापेक्षा जीव लावतेत. नीट मरावून गिरगावकरांना आमच्यावर घेतल्यावर यायची खसखस पिकत. पण समजून घ्या, तुम्हाला राग येईल म्हणून मयाव घेतलंय. विठाला दोन लोकांनी पाप केलं की पाप वाढत असतंय. वरी बसलेले 222 ज्याच्याकडे काम होते त्यानं पाप केलं. मला वाटतं खालच्या राजकारण्याकडे एक एकच पद असते. कृषी खातं असेल, कोणतं काय मला वाटतं गृह खातं असेल. साथी शिकल्यामुळं काय राजकारण आपल्याला जास्त कळत नाही, कळायला बी नाही पाहिजे. जिला पिठलं नीट करता येत नाही तीन बासुंदीच्या नादी लागू नये. आपल्याला पिठल्याचेच गोळे फुटणं तर कशाला बासुंदी इचकायची. आपण ग्रामपंचायतचा सदस्य व्हायची लायकी नाही तर आपण कशाला मोठ्याल्या राजकारणाची वाभाडे काढायचे लायकी आहे का आपली? ही राजकारणातली लोक ज्ञानोबारायच्या उक्तीनुसार येणारा माझी राजा आणि तो विशेषी भूती जाण माझा, ते विभूती असते ते लोक. असो त्यावरी 222 एका खुर्चीवरल्या माणसाच्या हातात काम होते. त्याचं नाव होतं देवेंद्र. त्याच्या बायकोचं नाव होतं शची. त्याच्या मुलाचं नाव होतं जयंत. त्याच्या मुलीचं नाव होतं जयंती. काय वानवात न पुरेवाणी. श्रीमंत राजा, काम 6 चुकीचे केले. 6 ह्या चुकीच्या कामामुळे तिथं जे अन्न म्हणून खात होते ते सडून गेलं. तिथं गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, तुरी असं काही नव्हतं.
तिथं 5 प्रकारचे अमृत होते. एक अमृत तृष्णा निहार हितार्थाया, म्हणजे तहान भागण्यासाठी एक अमृत. शुद्धा निवारण हितार्थाया, शुद्धा म्हणजे भूक घालवण्यासाठी एक अमृत. आणि 3 अमृत कशासाठी पित होते ते भागवत वाचा, लक्षात येईल तुमच्या. काय सगळ्या गोळ्या एका टायमाला दिल्या की रिॲक्शन येत असते. ते चक्रा येत असतात, नाही तर अंग सुजत आहे, अंग खाजवत आहे, म्हणून शहाणा डॉक्टर एकच गोळी घ्या म्हणत असतो. हे 2 अमृत ऐकले पण झाले, 3 पुन्हा कधी पाहू. आता हे 5 प्रकारचे अमृत खराब झाले. प्रजा ठन 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 बोंबलत होती. अमरपुरी भयो दिनत्रया भोक्तम निहाय हितायच, सुदाळु जनयाम जठरानो, सुदाळु जनयाम जठरानो, प्रभुताम सभय जायते, प्रभुताम सभय जायते, पेशाम सकल भय व्याप्तेन विनो भयाति भंगजनो, कृतजन्य संगति सदयरिका, कृतजन्य संगति सदयरिका, कृतजन्य संगति सदयरिका. हे 5 प्रकारचं अमृत खराब झाल्यामुळे ठन 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 प्रजा बोंबलत होती. काय खावं राजा, काय प्यावं राजा, काय खावं राजा, हैराण हैराण राजा. हे अमृत शुद्ध होण्यासाठी त्या राजाने दिव्य असे विद्वान आमचे लोक बोलवले. विद्वान ज्यांची जीभ केळीच्या पानासारखी पातळ होती, ज्यांच्या जिभेचं टोक सुईच्या आणि सारखं टोकदार होतं. पाणिनीचे सुक्त म्हणत असताना वाहत्या घोड नदीचं पाणी थांबत होतं. इतके गोड स्वर म्हणणारी माणसं अशी तिथं यज्ञाकरता आणली. यज्ञ इतका मोठा केला की तुमच्या लहानशा वड्याला 2-2.5 महिने जितकं पाणी वाहतंय तितकं तूप टाकलं यज्ञात, पण अमृत शुद्ध नाही झालं. काय वानवातन पुरेवाणी, काय ख्याती संतांची, नाही झालं अमृत शुद्ध. वाटेल ते प्रयत्न केले. सगळ्या 33 कोटी देवांचे गुरुवर्य बृहस्पती महाराज हे सुद्धा हैराण झाले. योगी, जपी, तपी, संन्यासी, अनुरागी सगळी माणसं आमंत्रित केले त्या परिघ्याच्यातले. काही उपाय नाही. शेवटी एक 6व्या क्रमांकाचा संन्यासी आला. मगाशी चरित्र सांगितलं त्या संन्याशाचं, देवर्षी नारद असा 6व्या क्रमांकाचा महान नामधारक भजनानंदी संन्यासी आला. आणि त्या संन्याशानं 33 कोटी देवांचा राजा देवेंद्र इंद्र त्याच्या कानात एक सुखवार्ता सांगितली. राजा, हे अमृत जर शुद्ध करायचं असेल तर पंढरपूर नावाचं गाव आहे, त्या गावाच्या बाजूला मंगळवेढा नावाचं गाव आहे. आणि त्या मंगळवेढ्यामध्ये एक निष्ठावंत वारकरी आहे. त्या वारकऱ्याच्या घरी गेलं की अमृत शुद्ध होतंय. पण परिस्थिती सांगू का तुम्हाला, या काळात पैसा कोणाकडे जास्त आहे, लोक त्याच्या पुढे वाकत आहेत. आखी ज्ञानेश्वरी पाठ करू द्या एखाद्यानं, त्यानं पायी येऊ द्या, लोक त्याला आथुरणाच्या खाली जेवायला बसित. इतकी रगील जात झाली. आणि ज्याला हरिपाठ पाठ नसू द्या त्यानं 30-40 लाखाच्या गाडीत येऊ द्या. महाराज आले बाबा, महाराज आले. अरे सुंबळ्या, त्याचा हरिपाठ रिवस आहे, फक्त ते साखरेच्या पोत्यातला मुंगळा आहे. कळालं ना? त्याच्या बापान जरा जास्त माया कमी ती म्हणून ते 40 लाखाच्या गाडीत. माया नाही घ्याल बर मी. माणसं पैशावाल्याला मानते. बरं आता मानते, हा तुमचा दोष नाही. बरं तुम्हाला मी वाईट म्हणणार नाही, मुळीच नाही, मुळीच नाही. कंबर बांधून या गादीवर विनाकारण चुकीच्या गोष्टी जर केल्या तर 15 माळी गळ्यात घातल्या तरी पण गाईचं मांस खाल्लं इतकं पाप लागतं. पैशाला सलाम आजच नाही, हे विश्व निर्माण केलं पंढरपुरातल्या मालकानं. त्यावेळेस पासून धनवान माणसाला
मान्यता आहे जगी, पैसा जवळ असला की जगात त्याला किंमत आहे. तुम्हाला कळेल, रुचेल, पचेल असं एक उदाहरण सांगू. पैशावाला माणूस जर मेला, त्याच्या मातील पैशावाले लोक जातील. हे तर तुम्हाला कळत ना, आहे का नाही? श्रीमंत माणूस गेला की त्याच्या मातीला गरीब जात नाहीत असा विषय नाही, पण श्रीमंत जातेतच. आणि श्रीमंत माणसाच्या मातीला गेलेले श्रीमंत मसन वाट्यात पण खाली बसत नाहीत. मी श्रीमंताच्या मात्यात टीव्हीत पाहिल्या, तर त्यांच्या मातीला मौतीला गेलेली माणसं मशानभूमीत पण सोपे असते. मी मंच तर सांगत नाही, धनवंता लागी सर्व मान्यता आहे. म्हणून मला असं वाटतंय महाराजाच्या उक्तीनुसार तरुणांनी काम केले पाहिजे. जे वाटेल धंदा येईल, कोणी नोकरी असेल, शेती असेल, व्यापार असेल, काय काय काय, कोणी राजकीय क्षेत्रात असेल, सामाजिक क्षेत्रात असेल, कुठल्याही क्षेत्रात तरुणानं पडायचं आणि आपल्या पोटाच्या खळगीपुरतं काम करायचं. हरि का नाम पेट का धंदा, न करे व मूर्ख अंधा. पोटासाठी जो काम करीत नाही महाराज त्याला मूर्ख अंधा म्हणले. आंधळा माणूस आहे तो, आंधळा. काम करायलाच पाहिजे. जो आपल्याला उद्योग येईल ते द्रव्य जोडायचं, पैशावाल्याला किंमत आहे. श्रीमंत राजा नाव सांगितलं नारदानं मंगळवेढ्यामध्ये. चोखोबाराय नावाचे वारकरी आहेत, त्याच्याकडे गेले की तुमचा अमृत शुद्ध होईल. काय वानवातानं पुरे वाणी. 33 कोटी देवाचा राजा इंद्र, त्याने विचार केला त्याला घर कस काय, झोपडे, झोपड्यात बसायला काय, काहीच नाही. खाला काय, लोकांनी दिलेल्या ताकन शिळ्या भाकरी. इंद्र म्हणला मी सोन्याच्या नगरीत राहतो आणि एवढ्या मोठ्या श्रीमंत राजानं दुसऱ्याच्या शिळ ताकन शिळ्या भाकरी खाणाऱ्या महाराजाची तर मी कसं जाऊ. नारद म्हणले मरण नको जाऊ, तर मग हे अमृत नाही शुद्ध होणार. आणि इंद्राला अहंकार येऊ नये असं काय नवले. आमच्या इथे एका पोराचं लग्न होतं. त्याचं लग्न गावापासून 15 किलोमीटर अंतरावर बैलगाड्याचा प्रवास. तेव्हा कमांडर गाड्या होत्या. माझा जन्म नव्हता तेव्हा, 80-83 जन्म आहे. आणि कमांडर गाड्या नुकत्याच होत्या. आणि ती कमांडर गाडी फक्त त्या पोराच्या बाप ज्याची इथं कामाला होता त्या मालकाला आणि मालकिनीला कमांडर गाडी, आणि पोराची माय बैलगाडी. तिथे गेल्या ढोळी शिपीत झालती फुफुट्याने. पण नवरदेवाचा बाप ज्याची इथं महिन्याने कामाला होता त्या मालकाला आणि मालकिनीला कमांडर गाडी. आता लग्न जांभळी खाली लागलं रानात. कशात मंडप होता तिथं योगेश, बसायला नाही, काय नाही काय नाही. आणि त्या पोराच्या बापाची मालकीन 22,000ची पैठणी नेसून लग्नाला आली. खाली बसायला नसल्यामुळं लग्नात बसलीच नाही. 9 घंटे उभीच घरी आल्यावर ताठून मेली. हो, एकीकडे नवरदेवाचा सत्यनारायण, तिकडे ती मेली. मग 22,000ची पैठणी नेसली तर लग्नात बसत नाही. इतका फुगीरपणा. तर ज्याला गाव सोन्याचं होतं ते जातक चोख भरायची. तर पण गरज मोठी चित्र असती. नारदान सांगितलं राजा मी भजन करणारा संन्यासी आहे. हा, मी भजन करतो ते पैशासाठी नाही. खिसाच नव्हता नारदाला, शर्टच नाही तर खिसा कशाचा. जमीन नाही, बँक नाही, खिसा नाही, काहीच नाही. मुक्काम जिथं पडन त्या मंदिरात झोपायचं. दिलं कोणी मागायचं आणि खायचं, आराम करायचा. सकाळी उठून वाहत्या पाण्याला आंघोळ करायची, चलत राहायचा. असा संन्यासी. मी तुला खोटं कशाला सांगू राजा. जा त्या महाराजाकडे गेलं की तुमचं अमृत शुद्ध होतं. इंद्राच्या लक्षात आलं नारद खोटं बोलत नाहीत. गेले इंद्र 5 अमृत घेऊन. गावात विचारलं चोखोबराय कुठे, तर घरी सोयराबाईनं सांगितलं आपण कोण. काही नाही म्हणले, भेटायचं तुमच्या मालकाला. हे ओळख देतो का मी इंद्र आहे म्हणून. भोगीर सोसायटीचा अध्यक्ष, ते कशाची ओळख देतो. बाई कुठे चोखोबराय. मी चोखोबराय म्हणायलो. बरं
तो राय नव्हता म्हणला. मी नाही म्हणत, चोखोबराय लय मोठी संत आहे, फार मोठी संत राजो. कुळात कोण्या जन्माला आले याचा विचार नाही करायचा, त्यांचा अधिकार किती मोठा होता हा तपासा. वारकरी संप्रदायात जातील किंमत नाही, आचरणाला किंमत आहे. तुम्ही आम्ही कोणी जातीला चांगलं म्हणत असताल, एखाद्या चांगल्या जातीत जन्माला आला आणि बिन पाण्याची पेत असेल तर त्याला पवित्र कसं काय म्हणायचं रुमण्याल? हा, तू का म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो आईसा वेदशास्त्री. शास्त्रामध्ये जातील किंमत नाही, आचरणाला किंमत आहे. कोण्याही जातीतला महाराज असू द्या, आपली बायको सोडून जर यांना माय म्हणत असेल तर त्याच्या पाया पडायचं. त्याच्या पाया पडल्यावर आपलं पाप संपत असते. कोण्याही कुळात जन्माला येऊ द्या आणि त्याच्या पोटात जर वासनेचा डब्बा उठत असेल आणि त्याच्या तुम्ही पाय पडत असेल तर त्यानं केलेलं पाप पाया पडणाऱ्याच्या बोकांडीवर पडत असते. विठ्ठला म्हणे इथून काही अंतरावर लिंबाचं झाड आहे. चंद्रभागेच्या तीरावर त्या झाडाखाली आमचे मालक भजन करते. बसले विमानात, पुष्पक नावाचं विमान होतं, ते कोणाला दिसत नव्हतं. गेले पाहिले लांबून चोखोबराय, गुडघ्या इतकं धोतर होत. एका धोतराचे 3 तुकडे. चोखोबरायला धोतर देत होती बहीण, श्रीमंत बहीण होती. त्या बहिणीचं नाव होतं निर्मळा. मेहुणा राजा गाव होतं विदर्भामध्ये, मेहुणा राजा नावाचं गाव आहे. तिथं शासनाने आता चोखोबरायचं मंदिर बांधण्यासाठी 4.5 कोटीचा निधी दिला. त्या परिसरातल्या राजकारणी माणसांनी भांडून निधी आणला. हो, महाराज किती जरी भांडले तर निधी मिळत नसतोय. राजकारण्यांना त्याला 4.5 कोटीचा निधी. आपण हार घातला नाही का त्या पुढाऱ्याला, तर ते म्हणले महाराज तुम्ही परभणी जिल्ह्यातले, आम्ही विदर्भातले, तुम्ही हार कस काय घातला? म्हणलं दादा तुम्ही भांडल्यामुळे आमच्या चोखोबरायचं मंदिर होते, तुमची कृपा आहे, तुमची कृपा आहे. हार घातला मी त्यांना. श्रीमंत बहीण नाना चोखोबरायला झोपडवत राहिला, पण चोखोबरायच्या बहिणीच्या बैलगाडीला सोन्याच्या शिवळा होत्या टकल्या, सोन्याच्या शिवळा होत्या. काय श्रीमंती असेल. दीपावळीला बहीण आली, भावाला म्हणायची दादा हे मी आणलेला धोतर जोडा राखी समजून सब घ्यायचा. चोखोबराय म्हणायची ताई बहिणीच्या घरचं भावान घेत जाऊ नये. नाही म्हणे दादा ही राखी समजून घ्यायचाय, भाऊबीजीला राखी पौर्णिमेला. तर लोकांचं काम करत असताना नागमणीचे धोत्र होते, ते फाटायचे योगेश, म्हणून 2 धोत्राचे 6 धोत्र करायचे आणि फक्त गुडघे इतकत नेसायचं. अंगात निमस्ती नाही, काय नाही. कुठं जर लांब गेले तर निमस्ती घालायची, निमस्ती कळायची नाही. जीनच्या पॅन्टीवाल्याला बनेन, त्या काळातली बनेन. 2-4 हाताचं खराब झालेलं कपडा पांढरा पागुट म्हणून बांधायचे. वातावरणाच्या तडाख्यानं काळबुंद झालेलं शरीर, हातामध्ये चिपळी, आणि भजन करीत होते चोखोबराय. भजन पकवाद नाही बुवा, पेटी नाही, विना नाही, कोणी म्हणायला नाही महाराज माग, एकटाच महात्मा भजन करायचा. इंद्राने विचार केला एकटं भजन करतय आणि अमृत कसं शुद्ध करीत. पण नारदानेच सांगितलंय विश्वास तो करे स्वामीवरे सत्ता. विश्वास ठेवावा लागेल एका संन्याशाच्या शब्दात. हा, आणि ज्या लिंबाच्या झाडाखाली चोखोबराय भजन करत होते त्याच लिंबाच्या फांदीवर देवेंद्र बसला. खाली बसायला पाहिजे, वरी बसला. 2-3 मिनिटं भजन ऐकलं आणि एका अमृताच्या कलशावरचं झाकण काढलं तर पियुषान गंधेषु माल्यां भवाम सुगंधी प्रविष्टता नैवम गांजा कसम लिखितम. हे काय गांजा फुक्यान लिहिलंय का?
हजारो फुलाचा सुगंध त्या अमृतातून बाहेर पडला. फटाफट 4 उघडले, एक उघडच नाही. नाचतच इंद्रवरी गेला. प्यार म्हणे अमृत प्यार, अमृत शुद्ध करून आणलं. पण परिणाम काय झाला बुवा, जे अमृत पाणी म्हणून पित होते का तेच अमृत खराब राहिलं. 4 अमृत शुद्ध झाले. तृष्णा जायते निहान हितार्थायाम यतम कटत्वाम पिशा, ते मात्र कडवट राहिलं, ते घाणेरडं राहिलं. नारदाला बोलून घेतलं. काव म्हणे त्या महाराजांनी 4 अमृत शुद्ध केले आणि 1 अमृत केलंच नाही. नारद म्हणले जरा हळून बोला देवेंद्र, तुम्ही काय काय केलं. काय नाही म्हणे, ते महाराज झाडाखाली भजन करीत होतो, मी फांदीवर बसलो. वाक्य ऐकत असताना नारदाचे डोळे नाही रडले, काळीज रडत होत. काळीज. राजा, अरे राजा, तो सामान्य महात्मा नाही. या महाराष्ट्राच्या मातीत किती जरी कीर्तनकार असतील तर त्यांना बुक्का लावण्यासाठी आणि हार घालण्यासाठी माणसं जातात. माणसं एकटे भजन करते रे राजा, पण त्या महात्म्याला बुक्का लावण्यासाठी जगाचा बाप जातो. इतका मोठा महाराज येतो आणि तू वरी फांदीवर बसला, खाली बसता नाही आलं तुला. चुकलं ना. पुन्हा काय केलं, काहीच नाही. 2च मिनिटं भजन ऐकलं, कलश उघडून पाहिले, सुगंध आला, वापस आलो, पाय पडला नाही. इंद्रा, वापस जाऊन जोपर्यंत पाय पडत नाहीस तोपर्यंत अमृत शुद्ध होत नाही. उपकाराची फेड उपकारान करा. अतिवृष्टी झाली, वारं सुटलं आणि वाऱ्यामध्ये लाईटचे पोल पडले. दापाच खेड्यामध्ये अंधार. सगळी लोक महसूलला तालुक्याच ठिकाणी गेले. सांगितलं आम्ही दळणं कशा दळायचे, गिरण्या बंद येतात, मोठारी बंद, काय कशी उपजीविका करायची, तात्काळ लाईनची व्यवस्था करा. इतक्या लवकर पोलू बेवत नाही. म्हणून महसूल खात्यानं काही इंजिनियर नेमले इलेक्ट्रिक मधले आणि त्यांना सांगितलं हे रस्त्यानं मोठा हायवे जातोय, इतक्या पुरती तुम्ही अंडरग्राऊंड लाईन करा. खालून अंडरग्राऊंड म्हणजे खालूनच ना. मी 7वी शिकलो, पण तुमचं ऐकून ऐकून काही काही इंग्रजी शब्द यायले. 4-5 इंजिनियर नेमले. सहा छड्या गाडायच्या होत्या. 20 फुटाचा पाईप असतो ना प्लॅस्टिकचा, 6 म्हणजे 6 जोड्यावर किती फूट आले, 120 फूट त्या छड्या गाडायच्या. JCB आणली, त्या छड्या आणल्या, सुलोचनचा डब्बा आणलं, JCB चरख आणला, छडील छडी सुलोचन जोडली आणि छड्या गाडून टाकल्या. आणि छड्या गाड्यावर एका इंजिनियरची उतरली. काय समजलं, त्याची उतरल्यावर त्याच्या लक्षात आलं सगळं काम झालं, पण पाईप काढायचा होता वायर साठी आणि वायरच घालायचं राहिलं. हळूहळू सगळ्याच इंजिनियरची उतरली. मग घाम चौकून आला. आता जर कलेक्टरच्या हे लक्षात आलं तर आपलं दिवाळं निघते, नोकऱ्या जात्यात. आपल्या डोक्याला हात लावून बसले. तितक्यात नेमकंच एक शेतकरी होत. त्याच्या एरीवर मोठ चालू होती. मोठ तेच हानीत होत आणि दारे तेच धरीत होत. जिनच्या पॅन्टीवाल्याला मोठ नाही कळत, लय मस्त ऐकायले जसे तुकाराम महाराजाची चुलतीच येते. मला काय मोठ कळत, बगाड कशाल म्हणतेत, भरा कशाल म्हणतेत, चाक कशाल म्हणतेत, कणा कशाल म्हणतेत, नाडा कशाल म्हणतेत. योगेश तुम्हालाही माहित नाही मोठ, या जुन्या धोत्रावाल्याला मोठ माहित, तुम्हाला नाही. तुम्ही फक्त ऐकायचं ना, मस्त असं कळाला असं दाखवायचं. हे चालूपणाचं लक्षण. मी तुमच्या वयात आहे पण मला वाचवायचा नाद आहे म्हणून माहित आहे. त्या शेतकऱ्यानं मोठ बंद केली, बैलाला चारा टाकला, खोरं ठुलं, जांभळी खाली जेवायला आला आणि तितक्यात पाहिले काय चॉकलेट. राम कृष्ण हरी, धंदा झाला ना.
येतो का माया संग पोरगी एक पोरग ए अरे इकडे इकडे ए इकडे बाप्पा काय नशिबाने वळ हे आमदार होतं का नाही मोठं झाल्यावर कोण गेला चॉकलेट गौशनी ए चल ए बाब्या द्या त्याला ती टाकली तिथं द्या आमचं पेट्रोल उडाल्यावर डिझेल उडाल्यावर पटकन पंप गवसत नाही आणि त्याला कीर्तनात चॉकलेट गौसली पान विठ्ठला विठ्ठला धाडशी दिसते मोठ्यापणी त्याचं इच केल्यावर त्याला पुढच्याची सोय बी पाहिजे ते इतक्या रगील गिरगाव कराल कीर्तनात चॉकलेट मागतं म्हणलं ते चांगल्या चांगल्या मोजित होईल विठ्ठला त्या शेतकऱ्याच्या धोत्राच्या आचागोच्या खवलेल्या खांद्यावर शर्ट ते बनेल भरलेली चिखलानं गुडघे इतके पाय भरलेले आला म्हणलं साहेब तुम्हाला घाम काऊन आला त्याच्यातलं एक जण लगावून डोकं देखाला रे भेगडं होय हे जरा जुरा शिकलेले शेतकऱ्याला येड्यावानीच करतील सुंबळ्या त्याच्या रक्ताचा घाम करून मातीत टाकतय तेव्हा तुला गहू खाल भेटते तुला किती पगार जर आली तर सोन्याचं पिठलं चांदीच्या भाकरी खातो का सुंबळ्या शेतकऱ्याला येड्यावानी करी जाऊ नको मी तर राजकारणातल्या प्रत्येक लोकांना सांगतो महाराजासाठी गाडी उभी करायची नाही आम्हाला किती गरीब असला तरी तू खाऊ घालतोय ज्याला राजकारणात मोठं वाचत त्यानं शेतकऱ्यासाठी गाडी उभी करायची आणि काच खाली करायचं आणि त्याला विचारायचं दादा बरं चाललंय का आयुष्यभर त्याला खुर्चीची वेल्डिंग होईल ज्याचं दुकान उघड्यावे त्या शेतकऱ्यावर राजकारण्याने प्रेम करायचं पंढरपुरातला मालक तुम्हाला मोठं करीन ते पुन्हा जांभळी खाली गेलं आणि ते पुन्हा शेतकरी आलं म्हणलं दादा माझ्यावर रागावू नका तुमचं काय चुकलंय मला सांग आमची चूक काढ येतो कशाला तुमची चूक काढ हो पण तुम्हाला घाम आला याच्यामुळे विचारायला लागलो त्याच्यातलं एक जण जरा सात्विक होतं त्याला नाद नव्हता पण संचयमुळे पेलती लय बैल दुसऱ्या बैलाचं ऐकून चराट खाते आमच्या इथे एक बंदुक्या नावाचा बैल होता त्याचं नाव बंदुक्या आणि दुसऱ्याचं नाव पिस्तोल तर बंदुक्याला चराट खाचे नाद होता त्या बंदुक्यात चराट दावच म्हणतात ना तुमच्याकडे दाव खाचा आणि शेजाऱ्याची मक्का खाऊन यायचं ते म्हातारं तापूनच यायचं हे महाराज बैला सांभाळता येत नसले तर फोकणं म्हणजे इकणं भाषाच आमची मराठवाड्यात फोकणं तू या बैला बाजारात नेऊन गड्याला म्हणला आपला बंदुक्या गेलता गड्यानं लाल होस तर बैल आणला बंदुक्या लय हुशार पिस्तोल्या हसू लागला कसा मार खाल्लास म्हणे तो बंदुक्यानं दुसऱ्या दिवशी आधी पिस्तोल्याचं चराट खाल्लं आणि मग त्याचं खाल्लं पिस्तोल्या बी मका खाल्ल्याला तसे लय बैल बैलाच्या नादानं कोणीकडे जाते मला असं वाटतं काही बैलांनी नादी लागलं नाही पाहिजे आणि तुम्ही याला बी टाळ्या वाजवायला विठ्ठला नाही विचार चांगला नादी लागलं नाही पाहिजे याच्याच तर टाळ्या होत्या कीर्तनकारापाशी कसं बोला ते त्याच्याच हिशोबान करत नाही याला काय उत्तर विचारलं नाही हे सांगत नाही म्हणलं तुला येत होतं ना ते म्हणला तुम्ही कंबर बांधल्यावर नादी लागायची नाही त्यानं खरं सांगितलं तरी आम्ही तिसकच खुसपण काढीत असतो हुशार ते म्हणे दादा आम्ही जेसीबी आणून सर खानला जेसीबी गेली पाईप जोडले पाईप बुजले पण वायर ववायचं राहिलं उपकाराची फेड उपकारांकडं मी पुन्हा बस स्टँडला एसटी आणतो ताण घेऊ नका चरित्र इंद्राचं चालू होतं मला फक्त लांबून एसटी आणायचा ना दे डिझेल तुमचं आहे ना कोण्याही वाहनावाल्यानं चांगल्या रस्त्यानं वाहन न्यायचं बस स्टँडला आणायचं गाईनं कोणाची मका खावा पण दुधाला शेणाला घरी यावं
कीर्तनकारानं किती लांब फिरावं पण आपल्या कडेवर यावं. मग तुम्हाला वायर ओवायचं का? मग ऐकता का? चला माय संग उसात. हे 4 इंजिनियर म्हणले या संग उसात. अरे बापरे. त्याच्यातलं एक जण म्हणलं चला ना, शेतकरी काय साधं समजित काय तुम्ही, चला उसात नेलं उंदीर धरायला. आता उसात बिळा असतील का नाही, पण पाणी दिल्यावर बिळात पाणी गेलं की उंदर बिळातून बाहेर येते. त्या नेमकीच 2-3 घंटे मोठ आणली होती. आता यायला कुठं उंदीर धरता येतोय, बुटन इतकाले स्वाक्षण इनी केलेल्या ते काय सोंगच न. आणि यायला कुठं काय उसाची पाचट घासू घासू घामाघूम झाले. शेवटी म्हणले तुम्ही थांबा, थुत्र भी भरले काय कायची पळडेन चिखलात. हो. आणि मग ते शेतकऱ्यानं टोपलं आणलं आखाड्याहून. एक उंदीर दिसला की झाकलं, खालून उंदीर धरला. आणि मग पायपापाशी आले. सुतळीचे तोडे 7-8 आणले, तोड्याला तोडे बांधले. उंदराच्या पायाला एक तोडा बांधला. पायपातून इकून उंदीर सोडा आणि तिकडं निघला. तिकडं उंदीर निघल्याबरोबर सुतळी सोडून घेतली. उंदीर चोंभाळला आणि काढून द्याला. आणि ह्या सुतळीच्या तोड्याला वायर बांधलं, वळून घेतलो. इंजिनियर म्हणले अरे बापरे, जमलं ना आपलं काम. बापा 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 बापा, हे तर काहीच शिकलो नाही. जे शिकले नव्हते तेच एक जागी लय दिवस राहत होते. जे लय शिकले ते लग्न झाल्याबरोबरच व्हायला निघले. 2च तोंड आणि खिचडीन बोंड. लय शिकले म्हणजे शहाणे असते, थोडंच असते. त्या म्हाताऱ्याचा मुलगा दुपारच्या भाकरी घेऊन आला. त्यानं सगळं पाहिलं. म्हणला दादा 40-50 हजार रुपयाचं बजेट होतं, यायनं पेण्यात आणि कामात घातलं. ज्याच्यासाठी काम करायचं होतं वायर ववलं नाही ते तुम्ही ववून दिलं. तुम्हाला रामराम सुद्धा घातला नाही. पोराचा बाप म्हणला गाडीत तर बसू देईल, मग कळवतं काय होतं. इंजिनियर निघून घेतली की वायर उपसून घेतली. माझं मत आहे किती उपकार होता त्या शेतकऱ्याचा. 10-5 रुपये जर त्याला दिले असते तसं म्हणायचं होतं दादा उद्या रोजदार लाव मोठीला आणि तू दावे धर. काय जळत होतं यायचं घर. तसं 33 कोटी देवता उपाशी मरत होत्या. स्वर्गातले लोक मरत बी नाही आणि खाला बी काही नव्हतं. ठण 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 बोंबलू लागले. त्या लोकांना भाकरी द्यायचं काम कोणी केलं? चोखोबारायनं. काय होतं तर इंद्राला पाय पडायला. इंद्र दुसऱ्यांदा परत गेला आणि चोखोबाराय नृत्य करत होते. चोखोबारायला बुक्का लावला जगाच्या मालकानी. बुक्का असा भजन करत असताना ताटाला हात लागला आणि सगळा बुक्का चोखोबारायच्या अंगावर सांडला. पुरावा सापडला काय ठिकाणी. वैकुंठवासी माधव महाराज मगरांचा पुरावा आहे. त्या अंगावरचा बुक्का वाऱ्यानं इंद्राच्या अमृतावर पडला आणि अमृत शुद्ध झालं. चोखोबारायच्या अंगावरचा बुक्का सुगंधी विटेवरच्या मालकानी लावलेला. त्या इंद्राचं अमृत शुद्ध होतंय. चोखोबारायचं शरीर किती पवित्र असेल कल्पना करा. एवढा चोखोबारायने उपकार करूनही इंद्र नमस्कार करायला लाजत होता. किती मूर्खपणाचं टोक असेल या इंद्राचं. दृष्टांत संपला. स्वर्गातल्या लोकांना जीव घालायचं काम माझ्या मृत्यू लोकातल्या मंगळवेढा नावाच्या गावातील संत शिरोमणी चोखोबारायने केलं. तुकोबाराय म्हणतात जो साधू स्वर्गातल्या लोकांना जीव घालतोय. अमर लोक मरत नाही पण बेचैन होते. त्यांची बेचैनी दूर करायची ताकद ज्या चोखोबारायत होती त्या चोखोबारायची व्याप्ती सांगत असताना
करा बरी विचार या लोकांचा. ज्या व्यक्तीने भजन केल्याच्या नंतर स्वर्गातलं अमृत शुद्ध होतंय, ही चोखोपणाच्या भक्तीची व्याप्ती आहे. काय वर्णन करू शकतो आपण त्यांचं. म्हणून मस्तक चरणी ठेवी तसे तुकोबराय म्हणतात या संतांच्या पायावर फक्त मस्तकच ठेव वाटतंय, इतकी व्याप्ती यांची, एवढं टोक या संतांचं. पंढरपुरातला मालक 7व्या अवतारामध्ये भावाचं डोकं मांडीवर घेतलं लक्ष्मणजीचं आणि रडू लागले. उदाहरण क्रमांक 3. योगेश भाऊ कितीला सोडायचं कीर्तन? 10ला. आजच्या पुरता रावण झाला काय तू? हो, नाव योगेश वागायला रावणासारखं. विठ्ठला लक्ष्मणजीचं डोकं मांडीवर घेतलं, माझा विटेवरचा मालक रडत होता. लक्ष्मणजी उठले, विचारलं मालक का रडता? काही नाही म्हणे, लखन पलीकडे कसं जायचंय? कसं जायचं पलीकडे? ज्या वेळेला मांडीवर डोकं घेऊन रडत होते तो एक वेगळा प्रसंग आहे, तो शक्ती प्रसंग. हा प्रसंग वेगळा, तुम्ही नंतर इचकीत आणता. मालक का रडता? पलीकडे कसं जायचं? तर लक्ष्मणजीनं मालकाच्या कानात सांगितलं, मालक आपल्याला पलीकडे जाण्यासाठी आडवा समुद्र आहे आणि आपण समुद्राला विनंती करू. तर प्रभू रामचंद्रानं सांगितलं ते आपलं कशाचं ऐकत आहे? तर लक्ष्मणजीनं सांगितलं काय ऐकणार नाही. समुद्र कोण आहे माहिती आहे का तुमचा? कोण आहे? सासरा आहे. भगवान प्रभू रामचंद्र विष्णूचा अवतार, सीता कोण? लक्ष्मीचा अवतार. लक्ष्मी कोणाची मुलगी? समुद्राची. मग समुद्र रामाचा कोण? सासरा. आणि जावायनं सासऱ्याला रस्ता मागत नसतेत का? आणि सासऱ्यानं जावायला रस्ता देऊ नये का? साहजिकच आहे. मग प्रभू रामचंद्राच्या लक्षात आलं, हो वडील लोखंड, आपण समुद्राला विनंती करू. आणि गेले प्रभू रामचंद्र. मामांजी रस्ता पाहिजे. काय वानू आता न पुरे वानू, रस्ता पाहिजे, रस्ता. प्रभू रामचंद्राने हात जोडून समुद्राला रस्ता मागितला की समुद्र जास्तच रागावला. नाही देत म्हणे रस्ता. मारुतीरायन प्रभू रामचंद्राला सांगितलं, मालक जरा बाजूला सरका, मी विचारतो रस्ता काऊन देत नाही. मारुतीरायने विचारलं, अपामपती? अपामपती म्हणजे समुद्र. राम कोण आहेत माहित नाही तुम्हाला? माहित आहे, माझा आवाई आहे. मग जावायला सासऱ्यान रस्ता देत नसतेत का? अरे देत असतेत रे हनुमंतराय, पण माई पोरगी आणि हरपिली ना. बरोबर आहे. माई पोरगी जो जावाई नीट सांभाळीत नाही त्याला मी काय, मला काय त्याची कदर आहे? नाही देणार मी या जावायला रस्ता. मारुतीरायाच्या विरोधात समुद्र प्रभू रामचंद्राच्या विरोधात बोलला, तोपर्यंत वानरायला काय वाटलं नाही. वानर होते ते, हे कुपा होता त्यांचा. आपल्यासारखे थोडेच होते, काही इकडं काही तिकडं काही कोणीकडं असे नव्हते. ते वानर होते, वानर. मारुतीरायाला ज्या वेळेला समुद्र विरोधात बोलला त्यावेळेला 2-3 वानर गेले. भयदंत पुष्पदंत साक्षीदंत नदित नया अश्वप्रिया अश्वाभवम अश्वाश्वाश्वकांती एनम वानराराम एनम गुलाबवेन सर्वाते सजाति गोलमुलाया यज्ञायते गोलांगोळ. वानर हे सगळे खळवळले. त्याच्यातले मुख्य 24 वानर पुढे गेले. त्याच्यातला मेन होता पुष्पदंत. आणि पुष्पदंताने सांगितलं, पवनसुता काय समुद्राला पाणी लावता तुम्ही? काय वानू आता न पुरे वाणी?
साधूची ताकद किती मोठी आहे. मारुतीरायन पुष्पदंताला सांगितलं, येड्या आपलं याच्या संग काम आहे, याच्या विरोधात कशाला बोलायचं बापू, मतदान होस तर विरोधात जाता येत नसत, आपलं काम आहे समुद्रासोबत राजा. ठीक आहे म्हणे. अरे पण ते ऐकत नाही समुद्र. मारुतीरायन सांगितलं, तुला राजकारण कळतं का? राजकारणामध्ये क्रोध आवरावा लागतो. आणि महाराज राजकारण ऐकून एक गुण घेतला पाहिजे. इतका सद्गुण आहे राजकारणाकडं. राजकारणी स्टेजवर एकूण एकाला शिव्या देते, पण धाब्यावर भेटल्यावर एकूण एकाची बिलं देतात. हे राजकारणी लोकांचा सद्गुण आहे. आमचे लोक स्टेजवर चोंबाळीत काय महाराजांचा गोड पकवाद होता, आणि कीर्तन झाल्यावर गाडीत बसले येडगेळ होतं पकवादे. हे अशा इचकित्यात आमच्या जाती. हा राजकारणी स्टेजवर काही बोलतील, पण एकांतात सारे गहू एकच. यांच्याकडचा हा सद्गुण घेतला पाहिजे लोकांकडून. मारुतीरायन सांगितलं, तुला कळतं का राजकारण? अरे ज्याच्या आपल्याशी आपल्याला ज्याच्याशी काम आहे त्याच्या विरोधात काय बोलायचं? पुष्पदंत म्हणला, इकडे ना काय काम करते, मालकाचं काम नाही केलं, आपलं काम नाही केलं, हे कोणाचं ऐकतं का? काय याला चोंभाळायचं? मारुतीराय म्हणले, आपल्याला पलीकडे जायचंय, त्याच्यामुळं तू तर एकटा गेलता, मला एकट्याला जाता येतं, पण तुम्ही माझ्या हाताला लोंब नाही, गुरुसेवा नको म्हणता तुम्ही. आणि प्रभू रामचंद्राला राम लक्ष्मणजीला नेऊन फायदा आहे का? ते ऐकत नाही रावण्या. ह्या दोघांना नेऊन काय करायचं तिथं? तुम्ही आले पाहिजे ना, मग याच्याकरता यानं रस्ता द्यायला पाहिजे ना. तर त्या पुष्पदंतानी 2 वानर बोलून घेतले. त्या वानरांची नावं मी आसारामला सांग म्हणल्यावर सांगायची. त्या 2 वानरायला बोलून घेतलं आणि पुष्पदंतानं सांगितलं, सांगा रे मारुतीरायला. ते 2 जण म्हणले, पण सुद्धा या हलकट समुद्राच्या पाया पडायचं नाही. बापरे, समुद्राची ताकद किती मोठी माहिती आहे. एका समुद्राचं स्नान झालं की 350 गंगेच्या आंघोळी केल्याचं पुण्य आपल्यासाठी. पण ते वानर 2 जण म्हणले, पण सुद्धा हे अहंकारानं फुगलेला आहे समुद्र, याच्याकडे विवेकाचं टोक संपलंय, हे अत्यंत क्रोधी निर्बुद्ध आहे, याला तुझ्यासारख्या संन्याशाने विनंती करीत नाहीत. येडेत का काय रे? पलीकड आम्ही 2 याच्या मुसक्या आवळीतो, आम्ही 2 या समुद्राच्या मुसक्या आवळीतो. कोण होते रे 2? तुका म्हणे नळाचा